तुमचं स्वागत आहे. सर्व तुम्ही कसे आहात? आणि आम्ही आलो होतो वाघोलीला, म्हणून आम्हाला वाटलं की तुम्हाला पण दाखवावं. इथं आहे कुस्ती स्पर्धा, तर आज फायनल होती. म्हणून आम्ही आई बाबा मी आणि माझ्या बहिणीचे 2 मुलं घेऊन आम्ही आलो होतो बघायला. आणि बघा याच्यामध्ये एवढं छान छान नृत्य केले त्यांनी, खूप छान. प्रत्येक देवाचे त्यांनी नृत्य केले. आणि आम्ही इथं बसलो होतो, आम्हाला जागाच नव्हती बसायला. पूर्ण स्टेडियम भरलं होतं. आणि 40 लाख असं काहीतरी पब्लिक होती म्हणत होते, ते स्पीचमध्ये सांगत होते. तर बघा आम्ही थोड्या वेळेस इथं बसलो, नंतर निघून आलो होतो बाहेर आणि बाहेरूनच बघत होतो. तर असं काही शिवाजी महाराजांचं पण काहीतरी परफॉर्मन्स केला होता त्यांनी. त्यानंतर विठ्ठलचा, सीतारामाचा, परत हनुमानाचा, सर्व देवतांचा त्यांनी नृत्य केला. चांगला परफॉर्मन्स करून दाखवला. परत बघा आम्ही तरी मोबाईलमधून एवढं क्लिअर दिसत नव्हतं, कारण की ते म्हणजे याच्यावर काढलं होतं ना, स्पर्धेवरून, त्यामुळं. तर खूपच भयंकर पब्लिक होती. तुम्ही पण इथं होते का? तुम्ही पण माझा व्हिडिओ बघत आहात का? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो निघून आणि बाहेरूनच बघत होतो. बघा काही दिसत नसेल क्लिअर, तरी पण आम्ही काढलंय. पब्लिकच तशी भयंकर होती. हे बघा, या हनुमानाचा, मारुती महाराज. आणि हे आम्ही बाहेर आलो होतो एकदम हायवेला. तिथं पण एक लावला होता TV, तर तिथंच बघत होतो. आणि हे माझ्या बहिणीची मुलं बघा, पोलिसाची गाडीही सोडली नाही यांनी. नंतर नाशिकवाले जिंकलेत, विदर्भ. तर म्हणून त्यामुळं ते फटाके फोडलेत. तुम्हाला तर माहीतच असेल की असं फायनल जिंकल्यावर असं एन्जॉय होतं. नाशिकवाले विदर्भ नाही. बघा आता आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि निघालो घरी.